खुनाच्या घटना आता काय आपल्याला नवीन राहिलेलं नाहीत आहे. म्हणजे कधीही मोबाईल उघडा, पेपर उघडा, त्याच्यात एक तरी खुनाची बातमी तुम्हाला वाचायलाच मिळते. पण काही घटना अशा असतात, की त्या समाजाचा थरकाप उडवतात. म्हणजे समाजामध्ये ही घटना वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो, की "अरे बापरे! हे कसं काय झालं?" अशाच प्रकारच्या घटना अलीकडे वाढताना दिसतायत. उत्तर प्रदेशमध्ये काही वर्षापूर्वी एका महिलेनं तिच्या पतीचा खून केला आणि त्याचे अनेक तुकडे करून पोत्यात भरून मित्राच्या मदतीनं त्या प्रेताची विल्हेवाट लावली होती. बरं, ह्या घटना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असल्यावरती त्या वाचताना आपल्याला काहीसा फरक पडत नाही. म्हणजे जणू काही त्या गोष्टी तिकडे कॉमनच आहेत असं आपल्याला वाटतं. परंतु आता पुणे आणि सातारा जिल्हा हादरलाय तो फलटण तालुक्यातल्या एका गावातल्या घटनेनं. तिथं देखील एका महिलेनं त्याच्या मित्राला आणि नवऱ्याला बरोबर घेऊन त्याच्या दुसऱ्या एका मित्राचा खून केला. फक्त खून केला नाही, तर लाकूड कापण्याच्या मशीनने त्याच्या शरीराचे 10 तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते टाकून दिले, पुरावा नष्ट करण्यासाठी. आता ही उपद्व्यापी महिला नेमकी कोण होती? हा खून कशासाठी झाला? आणि तिच्या नवऱ्यानं आणि दुसऱ्या मित्रानं तिला सहकार्य का केलं? असा प्रश्न आता सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात चर्चेत आहे. नेमकी ही घटना का घडली, कशी घडली आणि पोलिसांनी याबाबत या आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या, याच बाबतीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे. तुम्ही पाहताय जाहीर सभा. तसं झालं असं की रेखा लक्ष्मण बुदावले नावाची महिला फलटण तालुक्यात एक विडणी नावाचं गाव आहे. त्या विडणी गावामध्ये मांगोबाचा माळ नावाचं एक परिसर आहे, बुधावले वस्ती. या बुधावले वस्तीमध्ये राहणारी ही रेखा लक्ष्मण बुधावले हिचं सतीश माने हिच्याबरोबर काही प्रेमसंबंध होते. आता एक सतीश माने याच्याबरोबर प्रेमसंबंध असतानाच परत ह्या रेखा बुधावलेनं परत दुसरा सतीश धरला आणि सतीश दडस, जो फलटण तालुक्यातलंच दुसरं गाव आहे सोमनथळी, या गावचा या सतीश दडस बरोबर तिनं ओळख निर्माण केली आणि दोघांबरोबरही मैत्रीचे, प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले. आता दुसऱ्या सतीश बरोबर ओळख झाल्याची सतीश माने याला कुणकुण लागली आणि त्या सतीश मानेनं रेखा बुधावलेच्या नवऱ्याला सांगितलं की तुझ्या बायकोचे आणि सतीश दडस याचे काहीतरी संबंध दिसत आहेत, मैत्रीचे, प्रेमाचे वगैरे. अशा प्रकारे पहिल्या फ्रेंडनं, म्हणजे पहिल्या बीएफनं, पहिल्या बॉयफ्रेंडनं तिच्या नवऱ्याचं डोकं भदीर केलं आणि त्याला घेऊन ते सतीश दडस याला सोमनथळी या गावामध्ये जाब विचारायला गेले. रेखा बुधावलेचा नवरा लक्ष्मण बुधावले आणि सतीश माने या दोघांनी सतीश दडस याला जाब विचारायला सुरुवात केली. सतीश माने यानं त्यांच्या या जाबाला फारसं महत्त्व दिलं नाही. त्याच्यात तिथं वादविवाद झाले. हे वादविवाद झाल्याच्या नंतर लक्ष्मण बुधावले आणि सतीश माने यांनी या सतीश दडस याच्या डोक्यामध्ये एक लोखंडी रॉड घातला. लोखंडी रॉड घातल्याच्या नंतर तो रक्तबंबाळ झाला आणि रक्तबंबाळ झाल्याच्या नंतर हे दोघंजण पुन्हा एकदा तो पूर्ण मेला नाही किंवा आता हा आपल्याबद्दल काहीतरी तक्रार करेल अशी भीती त्यांनी मनात घेतली. परत त्याच्या डोक्यात दगड घातला. सुरुवातीला तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडलेला असताना आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ, म्हणजे किमान तो शुद्धीत असताना, आणि याच्यावरती उपचार करू असं तिथं भासवलं आणि दोघांनीही त्याला मोटरसायकलवरती मध्ये टाकलं आणि रेखा बुधावले हिचं घर जे आहे बुधावले वस्तीवरचं, मांगोबाच्या माळावरचं, त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सतीश दडस याच्या डोक्यात पुन्हा एकदा दगड घातला आणि त्याचा निर्घृण खून केला. आता हा खून झाल्याच्या नंतर पुन्हा या दोघांना, आणि विशेष म्हणजे जी रेखा बुधावले आहे या महिलेला, या मृतदेहाचे विल्हेवाट कशी लावायचे याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर हिचा जो पहिला बॉयफ्रेंड आहे, म्हणजेच जो सतीश माने आहे, जो ह्या गुन्ह्यातला आरोपी आहे, यानं काय केलं तर यानं त्याच्या मित्राकडून एक लाकूड कापायचं मशीन आणलं आणि लाकूड कापायच्या मशीनने सतीश दडस याच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्याचा शिर वेगळं केलं, त्याचं धड वेगळं केले, त्याचे हातपाय वेगळे केले आणि ते वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी लपवायचा प्रयत्न केला. त्याच्यात त्याचं जे शिर आहे, म्हणजे त्याचं जे डोकं आहे, ते एका शेतामध्ये पुरलं आणि उरलेला जो शरीराचा भाग आहे त्यांनीच जवळच असलेल्या नीरा नदीच्या परिसरामध्ये काही ठिकाणी नदीत आणि काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तो टाकून दिला. त्याच्यामुळं या सतीश दडस याचा खून झाला निर्घृणपणे आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. बरं, आता ही घटना कधी घडली तर घटना घडली साधारणतः 14 जानेवारीला.
14 जानेवारीला सतीश दडस हा अचानक घरातून बाहेर गेला. त्याच्यामुळं त्याचे घरचे त्याचा शोध घेत होते. मात्र सतीश दडस हा कुठेतरी नातेवाईकांकडे गेला असेल, कुठेतरी बाहेर गेला असेल. त्याच्यामुळं घरच्यांनी त्याचा काही दिवस शोध घेतला आणि अखेर 21 जानेवारीला तब्बल 7 दिवसानंतर त्यांनी फलटण तालुका पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तो मिसिंग असल्याची तक्रार दिली. फलटणच्या ग्रामीण पोलिसांना या सतीश दडस याच्या मिसिंगबाबत काही तपास करत असताना काही खबऱ्यांनी माहिती दिली की सतीश दडस याचे आणि विडणी येथील रेखा बुदावले या महिलेचे प्रेमसंबंध होते किंवा त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालेलं होतं. पोलिसांना ही बातमी मिळाली होती. त्या अगोदरच पोलिसांनी सतीश दडस याचे CDR काढलेले होते, त्याच्या कॉल डिटेल्स काढलेल्या होत्या आणि त्याच्या फोनची माहिती मिळवायला सुरुवात केली होती. अगदीच याच घटनेच्या अनुषंगानं पोलिसांना या गुन्ह्याचे धागेदोरे हाती लागले. या कॉल डिटेल्समध्ये रेखा बुदावलेकडून झालेले सतीश माने याला कॉल आणि सतीश मानेकडून परत जो मयत आहे त्या सतीश दडस याला झालेले कॉल, या सगळ्या गोष्टींमधून पोलिसांना या घटनेत लव्ह ट्रायंगल दिसून आला आणि पोलिसांनी लागलीच रेखा बुदावले आणि तिचा नवरा लक्ष्मण बुदावले यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी अगोदर त्यांच्याकडे चौकशी केली, मात्र त्यांच्याकडे नंतर उडवाउडीची उत्तरे येत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्या भाषेतलं तांत्रिक विश्लेषण वापरलं आणि मग या दोघांनीही या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांनी या सतीश दडस या व्यक्तीचा खून करून त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी पुरले असल्याचं कबुली दिली आणि त्याच्यानंतर या गुन्ह्याचा सर्व तपास पोलिसांनी उघडकीस आणला. या सगळ्या गुन्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठुरपणे अगदी दुर्दैवी अशा प्रकारची घटना पुणे आणि सातारा जिल्ह्याला हादरून सोडणारी फलटणमध्ये घडली. प्रेमाच्या या लव्ह ट्रायंगलमध्ये तिघांनी पण मिळून एका दुसऱ्या मित्राचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. आज सातारा जिल्ह्यातल्या एका खेडेगावामध्ये इतक्या निर्दयीपणे खून कसा होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा चालूच आहे. मात्र या लव्ह ट्रायंगलमुळे आणि एकमेकांच्या वादामुळे ही रेखा नेमकी कुणाची, या दोन सतीशमधल्या वादामुळे एका सतीशचा जीव गेला आणि बाकीच्या लोकांना कायमचं जेलमध्ये जावं लागलं. अशा या घटनेमुळे आता संपूर्ण सातारा जिल्हा जरी हादरलेला असेल तरी पण या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. त्याच्यामुळं अलीकडचा काळ हा मैत्रीचा, लव्ह ट्रायंगलचा आणि त्याच्यातून खुनाचा अशाच घटनांनी व्यापून घेतलाय की काय असं म्हणावं लागेल. तुम्हाला देखील या दुर्दैवी घटनेबद्दल काय वाटलं नक्की कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.